क्रमांक 1 पंकज भुजबळ. अध्यक्ष महोदय, मी एक महत्त्वाच्या लक्षवेधीच्या मार्फत आपल्या लक्षवेधी क्रमांक 1 वितरित केल्याप्रमाणे आता विचारा. अध्यक्ष महोदय, एक महत्त्वाची जी आहे लक्षवेधी आपल्यासमोर मांडत आहे. दिवंगत सचिन कुर्मी हे जे आहे सामाजिक कार्यकर्ते होते, दुर्बल घटकांसाठी कार्यरत होते, एक कर्तव्यनिष्ठ होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुद्धा होते. त्यांनी त्या माझगाव, भायखळा, घोडपदेव ह्या भागामध्ये जे आहेत त्यांनी बरेच काळ काम केले. त्यांनी अवैध व्यवसाय, अंमली पदार्थ, जुगार, गुटखा, माफिया यांच्या विरोधात जे आहे सातत्याने त्यांनी तक्रारी केलेल्या होत्या. आणि यामुळे त्यांच्यावर जो या लोकांचा जो आहे रोष त्यांच्यावर उद्भवला. कारण का त्यांची जी आहे आर्थिक, या लोकांची जी आहे आर्थिक नुकसान जे आहे ते व्हायला सुरुवात झाली होती. आणि याच्यातनं जे आहे त्यांना सदैव जे आहे मारण्याची धमकीसुद्धा दिली होती. आणि त्या अनुषंगाने त्यांनी सातत्याने NC करणं, त्यांच्या बाबतीत तक्रारी करणं ते सुद्धा त्यांनी केलेल्या होत्या. आणि एक दिवस असं झालं की जे आहे 4 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. कशा प्रकारे करण्यात आली? एकदम कोयत्याने जे आहे त्यांची डोकं फोडण्यात आलं, त्यांचा मेंदू बाहेर काढण्यात आला, त्यांचा जो आहे कोथळा जो आहे तो बाहेर काढून ते खेळण्यात आले. अशा प्रकारे जे आहेत पूर्ण एक अवयव जे आहेत त्यांच्या शरीरातनं काढून त्या घोडपदेवच्या त्या शशिकांत शिंदेजी त्या भागातले आहेत, त्यांना माहिती आहे. ती जी गल्ली आहे जरा सुनसान गल्ली आहे. आणि त्याचा जो आहे फायदा घेऊन त्यांनी जे आहेत या लोकांनी जे आहेत त्याची निर्घृण हत्या जी आहेत आपण ऐकलं त्यावेळेस सुद्धा जे आहे म्हणजे बीडच्या संदर्भातली जी आहे चर्चा झाली. पण ह्या संदर्भात जे आहे मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये सुद्धा अशा प्रकारे जे आहे घटना सुरू झालेल्या आहेत हे निदर्शनास आलेले. यामध्ये जे आहेत त्यांच्या पत्नी अनुपमा कुर्मी यांनी जे आहेत त्यांच्या त्या संदर्भात FIR ही दाखल केला. केसेस सुद्धा जे आहे कंप्लेंट्स त्यांनी दाखल केल्या. प्रश्न विचारा. प्रश्न 2 मिनिटं याच्या पार्श्वभूमी सांगतो आणि डेव्हलप झाला आता बऱ्यापैकी. प्रश्न विचारा थेट. तर याच्यामध्ये जे आहे त्यांनी जे आहेत त्यांनी विचारण्यात आलेलं आहे की जे गुन्हे ज्या व्यक्तींवर करण्यात आलेले त्यांच्यावर दोषारोप झालाच, पण ते जे आहे प्रमुख आरोपी आहेत त्यांची जी आहे अजूनही चौकशी करण्यात आलेली नाही. त्यांनी नावंसुद्धा दिलेली आहेत. ती जी आहेत विजय कुलकर्णी, शुभम वागसकर, अमर चोरगे यांनी जे आहेत हे जे आहेत प्रमुख आरोपी आहेत. पण त्यांची जी आहे अजून शासनाकडून जी आहे चौकशी करण्यात आलेली नाही, या डिपार्टमेंटकडून चौकशी करण्यात आलेली आहे. आपल्या उत्तरात आपण काही ते म्हटलेलं आहे की जे आहेत त्यांच्याबाबत जे आहे की नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये मयत इस्माचे नातेवाईकांनी काही व्यक्तींचा गुन्ह्यात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने सखोल तपास केला असता तपासात संशय व्यक्त करण्यात आलेल्या व्यक्तींचा खुनाच्या कटात कोणताही सहभाग आहे. समजा या लोकांचा खुनाच्या ह्याच्यामध्ये सहभाग नाही आहे असे म्हटले तर काही 2 दिवसापूर्वीच जे आहेत ते कुर्मींचा मुलगा श्रेयस हा कॉलेजचा विद्यार्थी, कॉलेजला जाताना त्यांना जो आहे थांबवण्यात आलं आणि जे आहे त्याला धमकवण्यात आलं की जी आहे तुला सुद्धा तुझ्या बापाकडे तशाच प्रकारे पाठवण्यात. मला सांगा त्यांची जे आहेत NC केलेली आहेत 30 नावं आहेत. तुम्ही जे म्हटले की त्यांचा सहभाग नाही, मग समजा सहभाग नाही तर त्यांनी येऊन त्या संदर्भात जो आहे त्यांना धमकवण्याचं कारण काय?
एवढंच नव्हे तर CDR रिपोर्ट जो आहे तुम्ही या लोकांचा जो आहे तपासला गेलेला नाही. याचा अर्थ असा आहे की जे आहेत यामध्ये वरिष्ठ किंवा जे आहे पोलीस निरीक्षक जे तत्कालीन यांचा जो आहे त्याच्यामध्ये जो आहे काहीतरी साटील होत आहे. माझी आपल्या या निमित्ताने विनंती आहे, कारण का ह्या लोकांवर जे आहे विविध जे आहेत गुन्हे दाखल आहेत. अमर चोरगे, अच्छा, मी जे आहे ते ही जे आहेत जे कागद जे आहेत आपल्यापर्यंत पोहोचवतो. पण माझी ही या संदर्भात हीच जी आहे विनंती आहे आपल्याकडे, आपण जे आहे लाडकी बहीण या अनुषंगाने बहिणींना फार मदत करताय, पण या लाडक्या बहिणीचं जी आहे आपल्याकडे एक संवेदनशील अशी जी आहे मागणी आहे की या संदर्भात आपण लक्ष घालावं. या विद्यार्थ्याची जी आहे आपल्याकडे जी विनवणी आहे की जी आहे या केस संदर्भात जी आहे ही SIT कडनं चौकशी व्हावी आणि ह्या सर्वांना जो आहे कारवाई व्हावी आणि त्या भागातला जो दहशतवाद जो आहे तो जो आहे संपुष्टात यावा, यासाठी जे आहे आज मी आपल्या सभापती मार्फत आपल्याकडे विनंती करत आहे. सभापती महोदय, विषय अतिशय गंभीर आहे. जी भायखळ्यामध्ये घटना घडली त्याची सविस्तर माहिती आपण उत्तरामध्ये दिलेली आहेच. त्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जी इथे माहिती दिलेली आहे, आपण ह्यामध्ये एकूण 6 आरोपींना अटक केलेली आहे. 6 आरोपींवरती आपण मकोका देखील आपण लावलेला आहे आणि ह्यांच्यावरती कडक कारवाई ह्या आरोपींवरती आपण केलेली आहे. एकंदरीत 2 व्यक्तींमधला आर्थिक व्यवहाराला घेऊन हा वाद झाला होता आणि त्या वादामुळे त्यांचे ही घटना घडली असं चौकशीमध्ये आपल्या निदर्शनास आलं. थेट आपल्या प्रश्नाकडे येतो. आपण जे म्हटलेलं आहे की नातेवाईकांनी जी तक्रार दिली, काही अजून 3 आरोपी आहेत त्यांची नावं आपण इथे आता घेतलेले ऑन रेकॉर्ड, की ह्यांचा देखील त्या खुनाच्या प्रकरणामध्ये त्यांचा समावेश आहे आणि त्यांची चौकशी केल्याच्या नंतर त्यांचा थेट समावेश ह्या खुनाच्या प्रकरणामध्ये आढळलेला नाही आहे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. तथापि माननीय सदस्यांनी दिलेली माहिती ही खरी समजून ह्या प्रकरणाची पुन्हा सखोल चौकशी करण्यात येईल आणि कोणीही दोषी आरोपी असतील, शेवटी व्यक्ती जी मयत झालेली आहे ती आपल्या पक्षाचा ती कार्यकर्ता होती, परंतु अशा पद्धतीने निर्गुण हत्या करणं आणि मुंबईसारख्या शहरामध्ये असे हत्या होणं ही अर्थातच ही बाब काही योग्य नाही. त्या अनुषंगाने आपण सखोल चौकशी आपण अजून करू. आपण म्हटलं की त्याचे CDR हे तपासले गेलेले नाही आहेत, तर त्याची माहिती देखील मी आजच्या जर घेईन. जर का CDR वगैरे तपासले गेले नसतील तर आपण नक्कीच ते CDR देखील आपण तपासायला लावू. आणि खुनाच्या नंतर आपण जे म्हटलं की त्यांच्या मुलाला देखील धमकावलं गेलंय, त्याची तक्रार जर का दाखल झालेली असेल तर त्या तक्रारीची संपूर्ण माहिती घेऊन त्याच्यावरती देखील योग्य ती कारवाई केली जाईल. विरोधी पक्ष नेते. सभापती महोदय, अतिशय सिरियस प्रकरण आहे. ज्यांचा खून झाला हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे बाळकायाचे तालुका अध्यक्ष आहेत. सभापती महोदय, जर सगळं डिटेल्स बघितलं की ज्या आपले भुजबळजी ज्यांच्याविषयी बोलले, नाव घेतलं, त्या लोकांनी हा मर्डर व्हायच्या 8-15 दिवस आधी या भागात अशा पद्धतीनं या व्यक्तीला निश्चित वरती पाठवलं जाईल अशा प्रकारे व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या लोकांना सांगितलेलं होतं. याच्यामध्ये तुमच्या उत्तरातच आपण म्हटलेलं आहे की मयत इसम हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होता, त्याचे राजकीय क्षेत्रामध्ये अल्पावधीतच प्राबल्य वाढल्याने सदर आरोपीस त्याच्याच परिसरातील राजकीय वर्चस्व कमी होईल अशी भीती निर्माण झाली होती. आता हे राजकीय वर्चस्व दुसरे कोण, तर त्यांच्यावरच यांनी आरोप केला, त्यांच्या कुटुंबियांनी. बाकीच्यांना तुम्ही अटक केलं, ओके, पण तुमच्या उत्तरातच याचं मला असं वाटतं सगळ्या गोष्टी दडलेल्या आहे की या ज्यांचा खून झाला त्याचे राजकीय वर्चस्व कोणाला सहन होत नव्हतं, तर ते लोक, हे नाव मला वाटतं भुजबळांनी सांगितलेलं आहे. वाकसकर विजय उर्फ बुवा कुलकर्णी,
अमर चोरगे, सूरज सावंत, यशवंत जाधव, बरेच आहेत, संदीप लोध, मैदान राजरकर, असे 14 ते 16 लोक आहे, कार्तिक मिश्रा. आणि सभापती महोदय, याच्यात सगळ्यात महत्त्वाचं, पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये आरोपींना मदत केली आहे, राजकीय दबाव आलेला आहे, काही मंत्र्यांचा याच्यात फोन आलेला आहे, असा माझा याच्यात आरोप आहे. आणि मग अशा पद्धतीनं असताना एक त्या विभागाच्या भायखळा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षक मंजुषा परब व दुसरे निरीक्षक आहे सुहास माने यांच्याविषयी या नातेवाईकांनी पुरावे नष्ट करण्याचा आरोप सभापती महोदय केलेला आहे. आणि असं असतानाही ज्या पद्धतीनं त्या भागामध्ये मग अध्यक्ष महोदय, म्हणूनच मी सांगितलेलं आहे अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, ह्याच्यामध्ये आपण मी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी पुन्हा एकदा आपण करू. चौकशी अंती जर का ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही त्याच्यामध्ये आपल्याला पुरावे आढळले तर नक्कीच आपण त्याच्यावरती कारवाई करू. विरोधी पक्षनेते तर या प्रकरणात SITची आवश्यकता आहे. नुसता फोटो नाही, माझ्याकडे प्रचंड मोठे सगळे पेपर्स आहे सभापती महोदय. हे जे लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात ते कशा पद्धतीनं या भागात वेगवेगळ्या गँग चालू आहे, वेगवेगळं गँग वॉर तिथं होतंय, अवैध व्यवसाय चालू आहे सगळा. जे आरोप आम्ही सगळ्यांनी आता मिळून केलेले आहे, यांच्यावर आधी सुद्धा खुनाचे आरोप आहे. आणि गृहमंत्री याच्यात या आरोपींना का वाचवतात हा प्रश्न. यासाठी स्थापन झाली पाहिजे. आमचा पोलीस अधिकारी जे तपास अधिकारी होते त्यांच्यावरच आमचं ऑब्जेक्शन आहे. त्याच्यामध्ये आधीच्या होत्या वरिष्ठ निरीक्षक मंजुषा परब आणि सुहास माने यांच्या तपासावरच आमचं ऑब्जेक्शन आहे बेसिक. आणि म्हणून नव्यानं या सगळ्या गोष्टी व्हायचं तर तुम्ही यासाठी स्थापन करा. हे पोलीस स्टेशनची ही मंडळी यांनीच पुरावे नष्ट केले सभापती महोदय. आणि मग गृहमंत्री एवढं मुख्यमंत्र्यांचं नाव सांगतात, मुख्यमंत्री गुन्हेगाराला पाठीशी घालत नाही, मग आपण SIT करायला का मागे पुढे बघताय. त्यामुळे SIT केली पाहिजे. राज्यमंत्री सभापती महोदय, सभागृहामध्ये सर्व सदस्यांचा जो रोग त्या भावना लक्षात घेऊन, सगळ्यांचा रोग लक्षात घेऊन SIT स्थापन करण्यात येईल आणि कारवाई करण्यात येईल. लक्षवेधी क्रमांक 2